नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत आनंदी आणि सार्थकच्या प्रेमाची केमिस्ट्री. सार्थक आनंदीवरती किती प्रेम करतो हे आपण रोज बघतोच, परंतु आनंदीच्या मनामध्ये देखील कुठेतरी आता सार्थक विषयी जागा तयार व्हायला लागली आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं. आता सार्थकला ती थोडंसं सॉरी वगैरे बोलत असते, कारण की सार्थकला घरामध्ये जी वागणूक मिळत असते त्याचं तिला दुःख होत असतं, परंतु सार्थक तिला समजावून सांगतो की मला याचं दुःख होत नाही आणि आपण एकमेकांच्या ह्या गोष्टी आहेत ह्या पोटात घालायला पाहिजे, असं तो खूप छान प्रकारे आनंदीला समजावून सांगतो. तो तिला म्हणत असतो की मी जे वागतोय तुमच्यासोबत त्याच्यासाठी कारण आहे आणि तुम्ही माझ्यासोबत वागताय त्याच्यासाठी एक कारण आहे आणि मनोज दादा जे वागताय त्यासाठी एक कारण आहे. सो प्रत्येकालाच कारणं असतात वागण्यासाठीचे, त्यामुळे इतकं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला काहीही त्रास होत नाहीये आणि तुम्ही स्वतःला इतकं या विचारांमध्ये गुंतवू देखील नका, हळूहळू होईल सर्व ठीक, असं बोलून तो आता तिथून निघून जातो. आनंदी मात्र पाठीमागे विचार करत असते, सार्थक सर मी तुमच्या मैत्रीच्या तरी लायकीचे आहे का, असा मला प्रश्न पडतो कधी कधी. आणि ते लॉकेट तिने आता हातामध्ये घेतलेलं असतं आणि ती त्याच्याकडे खूपच प्रेमाने बघत असते. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. आता इकडे मनोज हा रात्री घरी आलेला असतो, तो दारू पिऊन आलेला असतो आणि अंबू आजी मात्र तिथे उभी असते. अंबू आजी त्याला विचारत असते, काय रे दारू पिऊन आलायस का? मनोज म्हणतो की हो, बॉसची पार्टी होती आणि त्याने मला दारू पाजली. तेव्हा अंबू आजी म्हणत असते की असा कसला बॉस आहे तुझा की तो प्रत्येक वेळेस तुला दारू पाजतो, रोज रोज दारू पाजतो. मनोज मात्र म्हणत असतो की नाही, मी रोज नाही पित, कधी मध्ये पितो. तेव्हा मात्र अंबू आजी म्हणते की मला काय माहित नाहीये का? आणि आता अंबू आजीला फारच राग आलेला असतो आणि ती मनोजची गच्ची देखील पकडते आणि म्हणते की मला कळत नाही का तू रोज दारू पितो म्हणून? अरे त्या अण्णांकडे बघ, कधी दारूच्या एका थेंबाला सुद्धा हात नाही लावला त्या व्यक्तीने, आणि तू काय करू राहिलायस? तुला काही कळतं का? अक्कल तरी आहे का तुला? तेव्हा मात्र मनोज म्हणत असतो की हो, तू पण तेच म्हण आता, आणि तूच मला इतरांसारखं वेड्यात काढ. सर्वजण मला कमी समजतात, मलाच चुकीचं समजतात, आता तू पण समज, माझ्या खरं तर कोणीच पात्र नाहीये. आणि आता अंबुआजीला राग अनावर झालेला असतो, त्याच्यामुळे अंबुआजीने मनोजच्या कानाखाली ठेवून दिलेली असते. तेवढ्यातच आता अण्णा तिथे येतात आणि अण्णा मनोजवरती ओरडतात की अरे तू काय करतोयस, तुला कळतंय का? अरे आजीशी बोलण्याची ही पद्धत नाहीये. आणि मग ते मनोजला तिथून काढून देतात आणि मनोज तिथून निघून जातो. आता मात्र अण्णा अंबू आजीला समजावून सांगतात की समजलं का आता कोण चुकीचं आहे, कोणत्या व्यक्तीमध्ये खोटेपण आहे? अगं तुला ज्या व्यक्तीने इथं बोलवलं ना, तू त्याची जी पाठराखण करते ना ती का करते समजतंय तुला? अगं त्या आनंदीला तो किती घालून पाडून बोलतो, त्याच व्यक्तीमध्ये खोट आहे. तो आम्हाला देखील काहीच्या काही बोलतो, तुझ्याशी कसं वागतो समजलं का तुला? अगं त्याची बायको लीना त्याला इतकी मदत करते तरी देखील तो तिला घालून पाडून बोलतो. तो मला बोलतो, तो आनंदीला बोलतो, त्याच्या सख्या बहिणीला तो म्हणतो की तू या घरातून निघून जाय. तूच तर म्हणते ना की आपल्या मुलीचा देखील या घरावरती समान अधिकार असायला हवा. तर बघ तो काय म्हणतो, त्याला तर त्याची बहीण या घरात नकोय आणि त्याला सर्व जड झाले, त्याला त्या दारूपायी काही सुचत देखील नाहीये, त्याला फक्त आणि फक्त ओरडता येते सध्या, आणि तू अशा व्यक्तीची पाठराखण करते, जरा विचार कर तू स्वतः. आणि असं बोलून अण्णा तिथून निघून जातात. अंबू आजी पाठीमागे विचार करत असते. आता इकडे दुसरीकडे केदारला फोन आलेला असतो त्या व्यक्तीचा, कारण की इकडे कविताला आता जाग आलेली असते आणि ती सुटण्याचा प्रयत्न करत असते, ती ओरडण्याचा ट्राय करत असते, परंतु त्या व्यक्तीला काही ती एकट्याला हँडल होत नसते. आणि मग केदारी म्हणत असतो की ठीक आहे, मी बघतो काय करायचं, तू काळजी करू नको. आता इकडे सकाळी सकाळी सार्थकला भेटण्यासाठी मराठी सर आलेले असतात. ते एक बिझनेस पार्टनर असतात सार्थकचे आणि त्याला भेटण्यासाठी ते तिथे आलेले असतात. सार्थक त्यांचं स्वागत करतो, आदरातिथ्य करतो. अंबू आजी मात्र हे लांबून बघत असते. अंबू आजी आता समोर येते आणि म्हणते की बाहेरची कामं सुद्धा आता घरात आणली काय नाही. तेव्हा मात्र आता मालती समजावून सांगते की अगं काहीतरी महत्वाचं असेल म्हणून ते आलेत ना. आणि मग आता सार्थक त्यांना आग्रह करत असतो की चहा वगैरे घ्या, परंतु ते काय म्हणतात की चहा नाही, कारण की मला ऍसिडिटी होते चहाने, मी अजून काही खाल्लेलं नाही. सो आता सार्थक त्यांना म्हणतो की तुम्ही काहीतरी नाश्ता करा मग. तेव्हा ते मराठी सर म्हणतात की ठीक आहे. त्यांना म्हणत असते की अजून स्वयंपाक नाही बनलाय, परंतु अंबाजीसाठी आम्ही खिचडी बनवली होती साबुदाणा, ती चालेल का? तेव्हा ते व्यक्ती म्हणतात की हो. अंबुआजी लगेचच म्हणते की माझ्या वाट्याची माझ्यासाठी बनवली होती ना? तेव्हा मालती म्हणते की जास्त बनवली, तुमच्यासाठी पण आहे. आणि मग लीना खिचडी घेऊन येते, खिचडी त्यांच्या हातात दिली जाते, ते खाणारच. तेवढ्यातच अंबुआजी म्हणते की माझ्या वाट्याची ठेवली आहे ना? तेव्हा मालती म्हणते की हो हो आहे तुमच्या वाट्याची पण. मग आता मराठे ते पूर्ण प्लेट संपवतात आणि म्हणतात की खरंच खूप सुंदर होती खिचडी, कोणी बनवली? तेव्हा लीना म्हणते की मीच बनवली. आता इकडे दुसरीकडे केदार व शलाका आलेले असतात. कविता मात्र सुटण्याचा प्रयत्न करत
करत असते, तिला शांत करण्याचा ते दोघेही प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात की आमचं असं काही इंटेन्शन नव्हतं, हे सगळं जे काही झालंय ना ते चुकून झालंय. परंतु कविता मात्र ऐकायला काही तयार नसते. कविता सुटण्याचा प्रयत्न करत असते. शलाका म्हणत असते की मला माहिती आहे बाई काही शांत होणार नाहीये, आपला काही उपयोग होणार नाही सर्व करून. तेव्हा केदार म्हणतो की नाही नाही थांब ना, मी एकदा बोलून बघतो. केदार बोलायला जातो तर कविता त्याच्यावरतीच धावत असते. तेव्हा तो म्हणतो की आता इथंच बस सडत, आता मी चाललो, लक्ष ठेव रे हिच्यावरती. आणि असं बोलून केदार व शलाका तिथून निघून जातात. आता इकडे घरी सुधा आणि अक्कू दोघेही बसलेले असतात. सुधा म्हणत असते की 4 दिवस झालेत सार्थकला जाऊन, अजून सुद्धा आला नाहीये. त्याला काही काळजी वाटत नाही का आईची, अजून सुद्धा आला नाही. अक्कू म्हणते इतकं प्रेम करते दादावरती. तेव्हा सुधा मात्र हसत असते आणि म्हणत असते की हो. आणि मग सुधाला ती म्हणत असते की अगं मग तू इतकं प्रेम करतेस दादावरती, मग रुसून का बसली आहे त्याच्यावरती, कारण की तो आजपर्यंत माझ्या विरोधात कधी गेला नाहीये आणि हे सर्व त्या आनंदीमुळे झालंय. ते अक्कू म्हणत असते अगं आनंदीने काय केलंय, ती आजपर्यंत तर चांगली वागली आहे सर्वांशी, ती चांगलं आणि ती स्वतः देखील चांगली आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे तिच्याशी चांगलं वागायला, ती फक्त डिवोर्सी आहे म्हणून. सुधा म्हणते की हो ती एक डिवोर्सी आहे म्हणून मला नाही मान्य ती. आता मात्र अक्कू म्हणते की आता समजा उद्या जर माझं डिवोर्स झालं आणि मला एखादा चांगला मुलगा मिळाला तर मी त्याला नकार द्यायचा का, सांग बरं तू. तेव्हा मात्र सुधा आता जरा विचार करते आणि म्हणते की अगं असं बोलू नको अक्कू, मला हे विचार देखील करवत नाही. तेव्हा अक्कू म्हणत असते की बघ तुला विचार देखील करवत नाही आणि ज्याच्यावरती ही परिस्थिती येते त्याची काय हाल होत असेल तर त्याचा विचार कर तू. आता अक्कूने सुधाच्या डोक्यामध्ये चांगले विचार पॉझिटिव्ह थिंकिंग जरा पेरलेली असते. तर आता पुढे नेमके या पॉझिटिव्ह थिंकिंगचं वटवृक्षात रूपांतर होतं की नाही ते आपल्याला बघायला खूपच मजा येणार आहे. आणि आता मित्रांनो घरी इकडे खिचडी खाल्लेली असते मराठी सरांनी आणि ते आता म्हणत असतात खूपच छान बनवली तुम्ही, तुमच्या हाताला खूपच चव आहे. तेव्हा सार्थक म्हणतात की हो ते खूपच सुगरण आहेत आणि ते लाडू चिवडा वगैरे याच्या देखील ऑर्डर घेतात बरं का. तेव्हा मराठी सर विचारतात की जेवण बनवतात का, तेव्हा सार्थक म्हणतो की हो बनवतात त्या. मग आता मराठी सर ओपन ऑफर ठेवतात की तुम्ही आमच्या स्टाफसाठी डबे बनवा, 25-30 लोक असतात रोज जेवतात, आम्ही ऑफिसमध्ये त्यांना जेवण प्रोव्हाइड करतो, तुम्ही एकतर तिथे येऊन जेवण देऊ शकता किंवा तुम्ही डबे द्या, आम्ही तुम्हाला 200 रुपये टिफिन देऊ. तेव्हा सार्थक म्हणतो की ऑफर खूपच चांगली आहे आणि लीनाला आणि घरातल्या सर्वांना खूपच आनंद होत असतो. आणि आता लीनाने देखील ती ऑफर स्वीकारलेली असते आणि त्याचा ऍडव्हान्स चेक देखील मराठी सरांनी लगेचच दिलेला असतो. सार्थक म्हणत असतो की खूप जुने विश्वसनीय बिझनेस पार्टनर आहेत बरं का मराठी सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मराठी सर म्हणतात की हो आणि दर 6 महिन्याला आम्ही पैसे वाढवून देखील देऊ. सार्थक म्हणतो की बरोबर आहे, छान आहे डील, पर प्रत्येक दिवशी 5,000 रुपये म्हणजे बघा महिन्याला किती होतात ते. आणि मग मराठी सर म्हणतात की चला आता मी निघतो आणि मग ते तिथून निघून जातात. आता वृंदा घरी असते आणि कविताचे वकील तिथे आलेले असतात. त्यांना ती म्हणत असते की काय आता पैसे वाढून मागायला आलेत की काय, ते मागच्या महिन्यातली पोटगी पाठवली ना वेळेत, आता या महिन्यातली पण मिळून जाईल, आले भीक मागायला नुसते इथे. तेव्हा ते वकील म्हणत असतात की मी इकडे भीक वगैरे मागायला नाही आलोय तुमच्याकडे, मी इथं तुम्हाला सांगायला आलोय की कविता मॅडम कुठे आहेत, कुठं लपून ठेवलंय त्यांना तुम्ही. तेव्हा वृंदा म्हणत असते की आम्हाला काय माहिती, आम्ही काय लक्ष ठेवू नये का तिच्यावरती. तेव्हा कविताचे वकील धमकी देऊन जातात की तुम्ही जर आता खरं सांगितलं नाही ना तर मी लिगल शोध घ्यायला सुरुवात करणारच आहे तशी, आता पोलिसच काय विचारतील त्याला उत्तर द्या. आणि असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता इकडे दुसरीकडे मराठी सर सार्थक हे बाहेर आलेले असतात. तिथे रेश्मा देखील असते आणि त्या तिघांना एकत्र बोलताना बघून आंबूआजीला मात्र वेगळंच वाटत असतं. आंबूआजीला असं वाटत असतं की सार्थकचं आणि त्या रेश्माचं काहीतरी अफेअर आहे. आणि मग ती आंबूआजी मनातल्या मनात म्हणत असते की आता बघा तुमचं प्रकरण कसं बाहेर आणते चव्हाट्यावरती. आता इकडे दुसरीकडे घरी वृंदा ही घरात आलेली असते आणि ती शलाकाच्या आणि केदारच्या रूम मध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की पोलिसांना सामोरे जाण्याची धमक आहे का, धमक, पोलीस दारात यायच्या आत मला काय जे काही खरं आहे ना ते सांगून द्या. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अण्णा म्हणत असतात की लाखात एक जावई मिळालाय आपल्याला. आता हे बोलत असतानाच आंबूआजीने रेश्माच्या हाताला पकडून रेश्माला घरामध्ये ओढत आणलेलं असतं. आंबूआजी म्हणत असते की लाखात एक जावई काय, लाखात एक लफडेबाज जावई आहे हा. जी म्हणत असते की ज्याला तू देव मानतोय ना त्या व्यक्तीचं या पोरीसोबत लफडं सुरू आहे. आणि मित्रांनो आता मात्र घरामध्ये ॲटम बॉम्बच फुटला आहे. सो आता आपल्याला पुढे काय होणार आहे ना हे बघायला खूपच मजा येणार आहे. आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढले अपडेट देखील आम्हाला वेळेत टाकता येतील. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच, धन्यवाद.